नागपुरात पुन्हा हत्येची घटना घडली आहे। रामनगर चौकात भरदिवसा झालेल्या वादानं हिंसक वळण घेतलं। फुटपाथवर दुकान थाटण्यावरून झालेल्या वादातून भाजी विक्रेत्यानं साथीदारासह मिळून एका गॅरेज चालकाची हत्या केली। हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भाजी विक्रेत्याला अटक केली। पुढील तपास सुरू आहे। अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत रामनगर चौकात भर दिवसा हत्येची ही घटना घडली। 37 वर्षीय मृतक विशाल निकोसे हा पांढराबोडी येथील रहिवासी होता, तर किशन तिवारी आणि त्याचा मित्र निलेश सरोदे अशी मारेकऱ्यांची नावं आहेत। मृत विशाल हा गेल्या 18 वर्षांपासून रामनगरातील फुटपाथवर गॅरेज चालवत होता, तर मारेकरी किशन तिवारी गेल्या 7 वर्षांपासून त्याच्याच शेजारी भाजीपाल्याचं दुकान लावत होता। गेल्या वर्षभरापासून जागेवरून त्यांचा वाद सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। शुक्रवारी दुपारी देखील त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि याच वादानं हिंसक वळण घेतलं। वादातून किशन आणि त्याचा मित्र निलेश यांनी विशालवर लोखंडी रॉडनं हल्ला केला। विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। विशाल जागीच पडला आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला। घटनेनंतर रामनगर चौकात एकच खळबळ उडाली। त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले। घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचं पथक तिथं पोहोचलं आणि विशालला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। पोलिसांनी किशन तिवारीला ताब्यात घेतलाय आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे। याच्यामध्ये आरोपी आणि मयत हे जो मयत आहे गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी त्याचं गॅरेज चालवतो आणि जो आरोपी याच्यामध्ये आहे तो गेल्या 7 ते 8 वर्षापासून या ठिकाणी भाजी मंडईचं दुकान लावतो। त्यांच्यामध्ये जो आरोपी आहे तिवारी, जो भाजी मंडई विकतो, त्याचा जो दोस्त आहे तोही त्याच्यासोबत या ठिकाणी बसलेला होता। त्या ठिकाणी काय ते शाब्दिक त्यांचा शिवीगाळ झाली आणि शिवीगाळीचं रूपांतर मारामारीत झालं। त्यानंतर त्या मारामारीच्या याच्यामध्ये जो मृतक आहे निकोसे, तर त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे।